शरम नाही वाटली असले आरोप करताना त्याला? तुला खूप पुळका होता ना तुझ्या पोराचा? बघ, बघितले, ऐकलंस किती घाणेरडे आरोप केले सुनबाईवर? यांनी माझ्यावर किती आरोप केले ना तरी मी सहन करेन, पण अथर्वच्या बाबतीत मी कमी पडले, आई म्हणून कमी पडले, हा आरोप मी कदापि सहन नाही करणार. आता काहीही झालं ना तरी ही केस कोर्टात उभी राहणारच. मी ती लढणार. देवाच्या दारात न्याय आहे हे नक्की सिद्ध होणार. बाले, हे घे. मी अथर्वला घेऊन जातो. त्याच्यासमोर नको हे सगळं बाले. बाबा, मी आत्ताच शाळेत जातो आणि त्याला घेऊन जातो. बाले, तू तसं शाळेत फोन करून कळव. आई येतो. बाबा, अथर्वची काळजी नको करू. झालं समाधान तुझं? मिळाली तुला प्रश्नांची उत्तरं तुझ्या? सारखी सुनबाईला विचारायचीस ना, का डिवोर्स घेते, का डिवोर्स घेते? मिळालं उत्तर तुला? बाबा, खूप तरफदारी करत होती आपल्या मुलाची. माझा गुरु, माझा गुरु, माझा गुरु. काय मिळालं? पाहिलंस ना किती खोटारडा आहे तुझा मुलगा. कसले कसले घाणेरडे आरोप केले सुनबाईवर त्यानं. का आता तरी सुधार. आम्हाला आमच्या कार्यामध्ये मदत केली नाहीस तरी चालेल, पण विरोध मात्र करू नकोस. आई ऑफिसला जायचं मला आवडते. हॅलो. हा, मी बोलत आहे आई. हा आई बोल. आता कशाला केलंस फोन? मग कधी करायला पाहिजे होता? हा, सगळं संपून गेल्यावर काय काय झालं? मला समजेल असं बोलणार आहेस का तू? नोटीस पाठवली तू ना राधिकाला? हे बघ, तिने नोटीस पाठवली होती, त्या नोटीसला उत्तर म्हणून मी नोटीस पाठवली. त्याच हो ना, मग तेच तर विचारून राहिले ना मी. बायकोरदार, तुझ्या बायकोचं भांडण तुमच्या दोघांपर्यंत मर्यादित राहू दे. त्या लेकराला काऊन बरकात मध्ये घेतलं? अतराला काऊन मध्ये टाकलं तू? राधिकाच्या आईपणावर, तिच्या संस्कारावर काऊन संशय घेतले तू? आई, हे मला माहितीच नव्हतं. मग वकिलांनी काऊन बरं ती नोटीस पाठवली? त्यामध्ये तर सगळे गेलेले आहेत, आरोप केलेले आहेत. अगं, मी ते न वाचताच नोटीस पाठवली, मला माहितीच नाहीये. हो ना, मला शाबास. न वाजताच पाठवली का तू नोटीस? आई तू हे बघ, शांत हो. मला कल्पना जरी असती ना अथर्वचं त्याच्यामध्ये, मी कशाला असं करेन? हे बघ, तू शांत हो. मी काम करतो, मी वकिलाकडे जातो आणि मी बोलतो एकदा त्यांच्याशी. हा, बाय गुरुनाथ, तुझ्या आणि राधिकाच्या या भांडणामध्ये माझा जीव तडफडतोय. तुला दया नाही येत का माझी? तुला काहीच वाटत नाही का माझ्याबद्दल? नाही आई तू आधी शांत हो बरं. हे बघ, काळजी करू नकोस. मी वकिलाकडे जातो आणि मी बोलतो त्यांच्याशी. हा, मला हे माहितीच नव्हतं. तू काळजी करू नकोस, मी जातो वकिलाकडे. ठीक आहे? काय काय बोलतो? काय झालं बोलणं? आई म्हणते तुझ्या आणि राधिकाच्या भांडणात माझा जीव जाईल म्हणून. असं कसं होईल? फार बारीक बारीक गोष्टी मनाला लावून घेते का ती. आजारपणच काढते. आता या आमच्या भांडणामध्ये तब्येतीला तिने काही करून घेऊ नये म्हणजे मला त्याचंच टेन्शन आहे. तू उगाच काहीतरी टेन्शन घेऊ नको. असंच बोलल्या असतील त्या. असंच नाही, मी नीट ओळखतो आईला. लहानपणी एकदा बाबांच्या खिशातून पैसे चोरले होते सिनेमाला जाण्यासाठी. चोरी पकडली गेली म्हणून खूप मारलं बाबांनी, पण नंतर जवळ घेतलं, शांत पण झाले. पण आईने नाही. आईनं आजारपणच काढलं, ताप काढला. इतक्या बारीक बारीक गोष्टी मनाला लावून घेऊन काय मिळते?
आता नुसतं नोटीस पाठवली तर त्याच्यावर इतकं उद्या केस कोर्टात उभी राहिली तर काय होईल मला काही कळतच नाही. हे बाबा तू असं काही विचार करू नको, प्लीज शांत हो. इट्स ओके. आणि ऐक ना, मी सिरियसली सांगू का, मला असं सिरियसली वाटतंय की हा सगळा ना राधिकाचा प्लॅन आहे. हा म्हणजे तिला माहिती आहे ना की तुझी आई तुझा वीक पॉइंट आहे, त्यामुळे ती त्यांना फोनवर बोलायला लावते तुझ्याशी. सो तू प्लीज वीक होऊ नकोस यार. डिवोर्स होणार आहे, आपण केस जिंकणार आहोत. ओके. आय होप सो. राधिका घे पाणी, घे बरं आधी पाणी. सावकाश, शांत हो राधिका. राधिका, तुझी मनस्थिती खूपच नाजूक झाली. अगं पण डिव्होर्ससाठी अप्लाय करणाऱ्या सगळ्याच क्लायंटची मनस्थिती ही अशीच होते. पहिली नोटीस पाठवल्यानंतर समोरच्याच्या नोटीस मधले आरोप ऐकून. कसं असतं राधिका, आपण खरेपणाने काही मुद्दे मांडलेले असतात, पण अगं प्रतिस्पर्धेचा वकील सुद्धा आपली बाजू टिकवून धरण्यासाठी, आपले मुद्दे खरे करण्यासाठी ही अशीच भाषा वापरतो. इट्स अ नॉर्मल प्रॅक्टिस. हे असंच होतं ग. अगं हे तर काहीच नाही. कोर्टात वाटेल ते प्रश्न विचारले जाऊ शकतात. तू खंबीर आहेसच, पण अशीच खंबीर राहा. मनाचा संयम सोडू नकोस. हो मॅडम. नाही, आणि आता मी ठरवलंय, त्यांना काही झालं ना तरी म्युच्युअल कन्सेंट वरती डिवोर्स नाही देणार. तुम्ही यांच्यावरती केस टाका. पण तसं केलं तर खूप काळ लागेल त्यासाठी. थांबा 1 मिनिट, घरचा फोन आहे. हॅलो, हा महेश. अहो किचन मधल्या राईट शेल्फवर आहे ना, बघा. आणि हो, मगाशी मेसेज आला होता, पल्लवीचा क्लास 4 वाजता आहे. हा, सांगा तिला जरा. मी जरा कामात आहे, नंतर करते फोन. हा हा. तर मी काय म्हणत होते, राधिका, ही केस खूप काळ चालेल. त्याचा तुला खूप मनस्ताप होईल. मनस्तापाचं काय? अहो यांनी मला एवढा त्रास दिलाय, त्यामुळे हा त्रास काहीच नसेल. आणि त्रास होईल या भीतीने जर मी आज गप्प बसले तर मला न्याय कधीच मिळणार नाही. नाही मॅडम, ही प्रोसेस कितीही वेळ खाऊ असू दे, कितीही कठीण असू दे, पण मला डिवोर्स हवाय. मी तुला डिस्करेज करत नाहीये राधिका. अगं पण मला तुझ्या डोळ्यात वेदना दिसते. हे बघ, माझ्याकडे जे क्लायंट्स येतात ना, त्यांना मी कधीच निराश करत नाही. तुलाही पाठवणार नाही. घाबरू नकोस राधिका. आय प्रॉमिस यू, मी तुला डिव्होर्स मिळवून देईन. आता ही फक्त तुझी केस राहिली नाहीये. सगळ्या स्त्रियांसाठी न्याय मिळवून देणारा हा एक आदर्श व्हावा असं मला वाटतं. नवऱ्याचे अत्याचार निमूटपणे सहन करणाऱ्या, त्यांची अय्याशी सहन करणाऱ्या सगळ्या स्त्रियांसाठी ही एक प्रेरणा ठरेल. राधिका, तुझ्या केसला लवकरात लवकर तारीख मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन. सर, आपण त्या नोटीस मध्ये खूप हार्श भाषा वापरली आहे. नाही म्हणजे ते मिस्टर सुभेदार, कायद्याची भाषा अशी हार्शच असते. आणि ध्यानात घ्या, मी नुसता तुमच्या केसचा स्टडी केलेला नाहीये, तुमच्या बायकोच्या बिहेवियरचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्या खूप इमोशनल आहेत. अगदी छोट्याशा कारणाने सुद्धा त्या खचून जाऊ शकतात. आपण त्यांना पाठवलेलं उत्तर वाचल्यानंतर त्या खूप चिडणार आहेत, चिडलेल्या असतील. त्यातनं त्यांची वकील गार्गी वैद्य हुशार तर आहेतच, पण बायकांची बाजू मांडण्यामध्ये एकदम निष्णात आहेत. त्या तुमच्या बायकोला जहाल बोलणार आणि आणखीन भडकवणार. आणि म्हणूनच मला वाटलं आपण सुरुवातीपासून स्ट्रॉंग स्टँड घ्यायला हवा. लवकरच केस कोर्टात उभी राहील.
कोर्टामध्ये आपली बाजू स्ट्रॉंग व्हावी म्हणून आपल्याला आधीपासून तयारी करायला हवी. सर पण तयारी म्हणजे नेमकं काय करावं लागेल? ते मी तुम्हाला समजावून सांगेन. आता कोर्टात केस उभी राहिल्यानंतर काय बोलायचं हे मी तुम्हाला सांगतो. हा. नाही सर, तुम्ही म्हणताय तसंच करूया. आता राधिकाला मला कुठलीही सिंपती दाखवायची नाहीये आणि तिला देण्यासारखं माझ्याकडे काही राहिलेलं नाही, कारण मी त्या परिस्थितीतच नाहीये. फक्त मला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढा प्लीज. मी तुम्हाला शब्द देतो, कितीही वेळ लागला काही झालं तरी निकाल तुमच्या बाजूने लागेल. राधिकाचं आणि माझं मॅरेज सर्टिफिकेट खराब होऊ नये म्हणून कसं जपून ठेवलं होतं. आता काय राहिलंय जपून ठेवण्यासारखं? US? हॅलो हॅलो गुरुनाथ सुभेदार, सौमित्र बोलतोय. हो सौमित्र, आमच्या सौंचे मित्र. नाही, तुझा कॉल मी एक्सपेक्ट करतच होतो. मला वाटलंच तुझा कसा फोन आला नाही. त्याचं काय ऍक्च्युली राधिकाने, ओ सॉरी, तू काय म्हणतोस तिला प्रेमानं? राधा ना? हा, राधाच म्हणतोस ना तिला? हा, सो एनिवे, तुझ्या राधाने बाबा तिच्या नवऱ्याच्या विरोधात कोर्टामध्ये डिवोर्सची केस फाईल केली आहे. जाम जोशात आहे हा ती सध्या. नाही, बिझनेस तर जोरदार चाललाच आहे, तिला सपोर्ट करणारे पण खूप आहेत. आणि आता काय, कोर्टामध्ये माझ्या तोंडाला काळं फासायचं ठरवलंय ते. एक मोठी वकील सुद्धा आणली आहे. पण ठीक आहे, कोर्टाच्या बाहेर बाकी बाबतीत तिची वकिली करणारा तुझ्यापेक्षा चांगला कोण असेल ना? नाही, आणि बरोबर केलाच तू फोन तिची वकिली करायला, नाही का? झालं तुझं बोलून, आता मी बोलू? हो बोल ना. नाही, आय एम रेडी फॉर एव्हरीथिंग. बोल. हे बघ गुरु, तू कितीही तिरकस बोललास ना तरी मला अजिबात फरक पडणार नाही. कारण आता तुझं जे काही होतंय ना ते बघून मलाच खूप वाईट वाटतंय. अरे खरं तर दया येते तुझी. हो, दया येते. हो खरंच? तर हळू बोला. तुझ्या लाडक्या राधानं ऐकलं ना चुकून, तर ती तुझ्यावरही केस करेल. हसतोयस तू? नाही, तू माझ्यावर नाही स्वतःवर हसतोयस, हे तुलाही माहिती आणि मलाही माहिती हो ना? कारण तशी परिस्थिती जोडवली आहे ना तुझ्यावर. आणि गुरु, त्याला तूच जबाबदार आहेस. कारण समोर खड्डा आहे हे दिसत असून सुद्धा, नाही खरं तर दिसत नसला तरी बाकीचे लोक सांगतच होते, तरी तुला खड्ड्यातच पडायचं होतं. त्याला कोण काय करणार? पण सोड. पण एक मित्र म्हणून, हे एक मिनिट, काय वाटेल ते बोलू नकोस. नाटक तर अजिबात करू नकोस. आपण मित्र वगैरे नाही आहोत. हा, कोण एकीकडे असू, पण आता सगळं संपलंय. अरे हो रे बाबा, संपलंय सगळं संपलंय, मान्य आहे मला. पण नशीब हे तरी मान्य करतोयस की एकेकाळी आपली मैत्री होती. आणि म्हणूनच मला तुला फोन करावासा वाटला, कारण आपला मित्र असा रस्ता तळाला जातोय तर त्याला सावरण्याचा निदान एक प्रयत्न करावा असं वाटलं, म्हणून मी फोन केलाय. दॅट्स रिअली नाईस ऑफ यू. वा, मंडळ आभारी आहे. पण नकोय, मला तुमच्या मदतीची काही गरज नाहीये. मी माझे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला समर्थ आहे. ते कसला समर्थ आहेस गुरु? असं असतं तर तुझ्यावर ही परिस्थिती सोडवली नसती. ते एका नॉन डिझर्विंग मुलीसाठी तू स्वतःच्या संसाराला मूठमाती द्यायला निघालायस. अरे इतक्या कष्टाने उभं केलंयस हे करिअर, ते सगळं धुळीला मिळवायला निघालायस तू. एक मिनिट, हे धुळीला मिळालाच वगैरे ही भाषा माझ्याशी बोलायची नाही.
छोटासा क्रायसिस आहे, त्यातनं असा बाहेर येईन मी. असे हजारो क्रायसिस पाहिलेत गुरुनाथ सुभेदारनं त्याच्या आयुष्यात. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, गुरुनाथ सुभेदारला रसा तळाला नेणारा असून जन्माला यायचा आहे. गुरु केवढा इगो आहे रे तुला, केवढा इगो आहे हा. आणि एक लक्षात ठेव, हा इगोच आहे ना सगळ्यात मोठा शत्रू असतो माणसाचा. या इगोशी जो मैत्री करतो ना तो फक्त रसा तळाला जातो गुरु. आणि सध्या हा इगोच आहे फक्त तुझ्या बरोबर. हा जो तुझा अहंकार आहे ना तो मातीत मिळवणार आहे तुला. ए अहंकार मला नाही हा, त्या तुझ्या लाडक्या राधाला आहे. तिला जाऊन सांग. कोणाला? राधा ना तुझी, राधा. राधा काय बडबड चालवली रे मगाचपासून? हा काय इरिटेट झालास इतक्या? हा कळलं ना मला कसं वाटतं. हे तुझी राधिका आणि तिच्या आजूबाजूचे सतत असंच इरिटेट करतायत मला. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी सगळ्या जगासमोर मला वाईट दाखवतायत. आणि आता तर काय कोर्टापर्यंत मजल गेली ना. पण नाही कोर्टामध्ये या राधिकाचा अहंकार ठेचला ना तर नावाचा गुरुनाथ सुभेदार नाही. गुरु काय बोलतोयस रे तू? हा हे काय बोलतोयस तू? कसलं जिंकणार ना तू जिंकणार आहे ना ती जिंकणार आहे. तुम्ही दोघंही जिंकणार नाही यात हारणार आहात तुम्ही दोघंही. तुमच्या दोघांचं प्रेम हरणार आहे जे एकेकाळी तुम्ही एकमेकांवर करत होता. तुमचा संसार हरणार आहे गुरु, जो तुम्ही दोघांनी मिळून मांडला होता. आणि गुरु अथर्व त्याचं भविष्य हरणार आहे. प्लीज याचा विचार कर जरा प्लीज. हे तिला सांग ना सगळं. हा तिला जाऊन सांग ना. ती जे हे सगळं हिरेला पेटून करते ना हे तिला जाऊन सांग. मलाच सांगणार ना पण तू नाही. तुम्ही सगळे येऊन मलाच सांगणार. कारण गुरुनाथ सुभेदार बसलाच आहे ना. प्रत्येक जण येऊन त्याला टपली मारून जाणार. मी काय नाही. बास झाला आता. याच्या पुढे जे काही बोलायचं ना तुझ्या लाडक्या राधाला जाऊन बोलायचं, कळलं? तिथून उंटावरून शेड्या हाकणं बंद करा सांगून ठेवतोय. तिकडेच एखादा बकरा पकड आणि त्याला हे सगळे उपदेशाचे डोस पाच. मला नाही. जे काही करायचं ना तिकडेच कर. इकडे यायची काही गरज नाहीये. मी माझं बघून घेत, कळलं? चल ठेव आता. हे बघ गुरु, तू शांतपणे माझं ऐकणार आहेस का? हे नाही ऐकायचं आता. बास झालं. चल ठेव फोन. आणि परत केलं तर बघ. तू कितीही नाही म्हणालास ना गुरु तरीही मी येणार तिथे. कारण तुला नसली तरी कोणाला तरी माझी तिथे गरज आहे. माझ्या मैत्रीची गरज आहे. तिच्यासाठी मी येणार, नक्की येणार. हॅलो राधिका, मी गार्गी बोलते. हा बोला गार्गी मॅम. अगं तुला एक महत्वाची बातमी सांगायची होती. काय? आपली केस कोर्टात उभी राहते उद्या. मॅम एवढ्यात तारीख मिळाली? मी तुला शब्द दिला होता ना राधिका. उद्या कोर्टात आपली केस उभी राहते. सो बी रेडी. मी तयार आहे मॅडम. दॅट्स गुड. मग बाकी सगळं आपण भेटून बोलू नंतर, ठीक आहे? ठेवते. आणि माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होणार. गॅरी रेडी आहे मी, जाऊया? तू पण रेडी आहेस म्हणजे तूही कोर्टात येणार आहेस?
मी पण येते. अगं नाही शनाया, तू कशाला येतेस? तू नको येऊ. का पण? मला यायचंय, मला बघायचंय सगळं. ट्राय टू अंडरस्टँड. हे बघ, आपला पॉइंट काय आहे की तुझं आणि माझं अफेअर नाही हे त्यांना पटवून द्यायचंय ना. पण तू जर आलीस तिथे तर क्लिअरच होईल सगळं की आपलं काहीतरी आहे म्हणून, आणि राधिका केस जिंकेल. आपल्याला हे हवंय का? पण ते ऍडव्होकेट म्हणाले होते ना की मला यावं लागेल. नाही नाही, ते म्हणाले होते गरज पडली तर यावं लागेल. सो आज ते असं स्पेसिफिकली नाही सांगितलं. सो आज मी बघतो कसं काय चाललंय ते, पण नेक्स्ट टाइम गरज लागली तर तुला घेऊन जावंच लागेल ना. येऊ मी? बाय. त्याच्या असं बाय करणार आहेस? एवढी मोठी केस लढायला चाललोय मी, आणि हे सगळं तुझ्यासाठी चाललंय ना. सॉरी. बाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. आल्यावर सगळे अपडेट्स देतो तुला मी. ओके बाय. यार तिथे काय होतंय मला कसं कळणार? मी पण जाते. नाही, कोर्टात जात आहे. नको नको, तिथनं बाहेर पडताना मी फोन करते. हा, काळजी नको करू. बाप्पा, का होणार आहे आज? राधिकाने तर सगळीच तयारी केली आहे कोर्टात जायची. चांगलं तुम्ही माझी माणसं आहात. तुमचे आभार नाही मानणार मी, पण असेच माझ्या बरोबर राहा. मग मावशी नमस्कार करते. ताई, आई, ती यशस्वी होऊया. शेण्याचं पुन्हा तोंड नाही बघायचंय आपण. हा, काय झालं? काय झालं? काही नाही, जरा नर्वस वाटून राहील. हे बघ, अजिबात काळजी करू नकोस. सगळ्या गोष्टींना अगदी कॉन्फिडेंटली सामोरी जा, आणि आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. जय जय राम कृष्ण हरी. मंदिरात जाऊया चल. जय जय राम कृष्ण हरी. 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 जन्माचे ते मूळ पाहिले शोधून. जन्माचे ते मूळ
पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा, दुःखासी कारण जन्म घ्यावा, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, 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 जन्माचे ते मूळ. तुम्ही किती छान गाऊन राहिला तो. गाऊन राहिले नागपूरची का बाई तू. हो वाटलेच मले. या गाण्यापेक्षा गाण्याचा अर्थ चांगला आहे. तुकोबा म्हणतात चांगुलपणाचं सामर्थ्य जगाला कळतच नाही. त्यांना पटवून द्यायला पाहिजे, त्यांनी पटवून घ्यायला पाहिजे. रजोत्तम गुणासमोर हारायचं नसतं, लढायचं असतं. हो बाबा. नाही तात्या जळगावले मला सगळे तात्याच म्हणून हाक मारतात. माझा नातू मला तात्याच म्हणतो. मुंबईला त्याच्याकडे चालतो. मनामध्ये एक इच्छा धरून मला पुष्पक विमानात बसायचंय. पुष्पक विमान. हा माझा नातू माझी इच्छा पूर्ण करणारच आहे. कसं आहे ना, आपण सरळ मार्गाने गेलो ना तर आबाळ अख्खं आपलंच आहे ना. हा फक्त स्वतःवर विश्वास हवा आणि त्याच्यावर श्रद्धा. तुमची ही इच्छा नक्की पुरी होईल. होणारच. माझी, माझ्या नातवाची आणि पुष्पक विमानाची गोष्ट ऐकायला बघायला येशील ना तू. येईन नक्की. नक्की. पुष्पक विमान. पुष्पक विमान. तू पण ये बाई. हो नक्की. तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होणार, सगळे अडथळे दूर होणार, तशी तुका बाबाची चरणी मी प्रार्थना करतो. बाबा नमस्कार करते. सुखी राहा. तू सुखी. तात्या तुमच्या आशीर्वादाने धीराला पा. येऊ. अरे गुरु. हॅलो. हा हॅलो आई, मी गुरुनाथ बोलतोय. काय. आई असं नको ना बोलूस प्लीज. आज केसचा पहिला दिवस आहे. मी कोर्टात निघालोय. आई खूप टेन्शन आलंय ग. तू येतेस ना. नाही मी नाही येणार. का. काऊन बरं यायचं. तुमच्या दोघांचे धिंडवडे निघालेले पाहायला येऊ का. आई आई असं नको ना बोलूस ग. तुला माहितीये ना मी एकटा पडलोय. हा सगळे राधिकाच्या बाजूने, माझ्या बाजूने कोण आहे सांग. माझी काय हालत होईल तिथे. तू तू कोर्टात नुसती आलीस नाही तरी मला दिलासा मिळेल ग. मला बरं वाटेल, जरा बळ मिळेल. तू ये ना आई प्लीज. हा एकटा पडलोय ग आई. मला आतापासूनच खूप टेन्शन आले. तू आई आई तू ये ना प्लीज. येशील ना. गुरु तू तू शांत राहा बरं. हे पाय तब्येतीची हेळसांड करू नको बरं. हो आई. पण एकमेकांवरती शिंतोडे उडवू नका. हा तमाशे करू नका. येते मी. ठेवतो मी. हा चला. आईला माझ्या बाजूने वळवणं काही फार अवघड नव्हतं. गरज पडली तर माझ्या बाजूने साक्षही देईल कोर्टात. अभिनंदन ऍडव्होकेट गार्गे वैद्य. आज पुन्हा एकदा
तुमच्यासारख्या स्त्रीवादी वकिलाबरोबर केस लढण्याचा मौका मिळाला. अहो काहीतरी काय, किती सिनियर आहात तुम्ही मला. हो, कोर्टामध्ये आपण समोरासमोर उभे राहिलो की सिनियरिटी बाजूला ठेवायची. आय विश यू ऑल द बेस्ट. तुम्हालाही. बघितलं कसा पळाला ते. आत्ता पळालाय तो, पण आत कोर्टात उत्तरं द्यावीच लागतील त्याला. केस नंबर 1203, मिस्टर अँड मिसेस सुभेदार. आई बाबा पण आले. काळजी करू नको, सगळं नीट होईल. बसा. राधिका सुभेदार वर्सेस गुरुनाथ सुभेदार, डिवोर्स केस. ऍडव्होकेट वैद्य, यू कॅन प्रोसीड. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, माझ्या अशील राधिका गुरुनाथ सुभेदार यांना त्यांचे पती गुरुनाथ सुभेदार यांच्याकडून घटस्फोट हवाय. राधिका सुभेदारांची सगळी माहिती मी केस फाईलमध्ये दिलेलीच आहे. या दोघांच्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत आणि त्यांना 10 वर्षांचा एक मुलगा आहे. मग डायव्होर्स मागण्याचं कारण? कारण तशी अनेक आहेत मुलं, आणि तशी ती फॅमिली कोर्टच्या परिचयाची सुद्धा आहेत. पण जेव्हा एखाद्याच्या बाबतीत पहिल्यांदाच हे असं घडतं तेव्हा त्या माणसाला त्याचा मोठा मानसिक धक्का बसतो. राधिकाच्या केसमध्ये सुद्धा हे असंच घडलंय. एक भारतीय स्त्री स्वतःच्या संसारासाठी जे जे काही करेल ते सगळं राधिकानं केलं. गुरुनाथचे आई वडील, मुलगा, शेजारी पाजारी या सगळ्यांना आपलंसं केलं आणि ती संसाराचा गाडा सुखाने रेटत आली. ती स्वतःसाठी न जगता त्यांच्या संसारासाठी जगली. आपल्या नवऱ्याच्या सुखात आपलं सुख, त्याच्या प्रगतीत आपली प्रगती असंच ती मानत आली. पण असं म्हणतात ना की यश कमावणं जितकं कठीण असतं तितकंच ते टिकवणंही कठीण असतं. त्याचप्रमाणे गुरुनाथची जशी प्रगती होत गेली तसतसा ते घरी वेळ कमी कमी देत गेले. पण तरीही राधिकानं याबद्दल कधीही तक्रार केली नाही. ती संसाराचा गाडा विना तक्रार रेटत होती.
युअर ऑनर, एका बायकोसाठी आपल्या नवऱ्याने एका परस्त्रीबरोबर संसार थाटणं यापेक्षा अधिक वाईट ते काय असू शकतं. पण तरीही राधिकानं संसाराची विस्कटलेली घडी सावरण्याचा खूप प्रयत्न केला. पण प्रकरण जेव्हा अगदीच हाताबाहेर गेलं, तिला मानसिक छळ असह्य झाला, तेव्हाच तिने कोर्टाची पायरी चढायचा निर्णय घेतला आणि डिव्होर्ससाठी केस फाईल केली. युअर ऑनर, मी राधिका सुभेदारांची साक्ष घेण्याची आपल्याकडून परवानगी मागते. परवानगी आहे. करू चल फॅमिली कोर्ट कुठे आहे? समोरची बिल्डिंग. नमस्कार. तर राधिका, आपण आता कोर्टाला हे सांगा की आपल्या वैवाहिक आयुष्यात काय काय आणि कसं घडलं. स्वतःच्या लक्तर झालेल्या संसाराची गोष्ट अशी सगळ्यांसमोर सांगणं यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आत्ताच गार्गी मॅडमनी तुम्हाला सांगितलं, मी आणि माझा नवरा आम्ही नागपूरमध्ये भेटलो, एकाच कॉलेजमध्ये होतो, प्रेमात पडलो, सगळ्यांच्या संमतीनं लग्न झालं आमचं. छान संसार होता आमचा, अगदी दृष्ट लागण्यासारखा. आणि झालंच, लागलीच दृष्ट. आम्ही यांच्या नोकरीच्या निमित्ताने नागपूर सोडून मुंबईत आलो. एका छोट्या जागेत राहत होतो, नोकरीचं काही स्थिर नव्हतं. आज ही नोकरी तर काही दिवसांनी दुसरी नोकरी असं चाललं होतं. पण तरी आनंदात होतो. अथर्व झाला आमचा. हे आमच्यासाठी खूप मेहनत करायचे, खूप कष्ट घ्यायचे. मग ALF मध्ये नोकरीला लागले आणि सगळंच बदललं. स्वतःच्या हुशारीवर मेहनतीने हळूहळू प्रमोशन घेत गेले आणि एका मोठ्या पोस्ट पर्यंत पोहोचले. तोपर्यंत सगळं व्यवस्थित चाललं होतं. मग कामाचा व्याप वाढत गेला, घरात लक्ष देईन असे झाले. कुठे फिरायला जाणं नाही, सिनेमाला जाणं नाही, घरात आम्हाला वेळ देणं नाही. पण तरी मी आनंदात होते. खात्री होती ते आपली जबाबदारी विसरणार नाहीत असं वाटत होतं. ते म्हणून सुद्धा मी घराच्या बाहेर नेमकं काय चाललं असेल हे जाणून घेण्याचा कधी प्रयत्नच नाही केला. मी आपली याच आशेवर, आपला नवरा हा फक्त आपलाच आहे, घर आणि ऑफिस एवढंच त्याचं विश्व आहे असं समजून यांच्या आनंदात आनंद मानत गेलो. बापा, तुमचंच तर घर आहे ना. घरात मोठी माणसं असती ना का बरं वाटते. आज इतकं बरं वाटत राहिलं ना. आज कितीतरी दिवसांनी माझ्या आणि काकांची वर्ण गॅलरीतनं बोलले. अथर्वचं दूध पण. ये रे. आज स्वयंपाकघरात कसे गेला? अरे कसा गेलो म्हणजे आता गेलो केलं, म्हटलं आज छानपैकी तुम्हाला सरप्राईज द्यावं. काय आई, तुम्ही चहा पिऊन बघा बरं कसा वाटतोय मला सांगा. अरे एक नंबर झाला. तुमचा डबा पण भरून ठेवला. किती करतेस माझ्यासाठी, दगदग होत असेल ना तुझी. आमचं सगळं बरं चाललेलं असताना माझ्या आसपासच्या लोकांना एका गोष्टीचा सुगावा लागला. ती गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात मी सोडून आणखी एक व्यक्ती आहे. ती यांच्या ऑफिसातली आहे.
तिच्या बरोबर ते फिरायला जातात, सिनेमाला जातात, शॉपिंग करतात. यारी हे कसं दिसतंय? वाव, यू लुकिंग ब्युटिफुल. दॅट्स अ ब्युटिफुल ड्रेस. यू लुकिंग फॅब्युलस. तू प्रत्येक ड्रेस बद्दल असंच बोलतोयस. कम ऑन बच्चा, तू काहीही घातलंस तरी तुला एवढं शोभून दिसतं, त्याला मी तरी काय करू सांग. थँक गॉड तुझी बायको येत नाहीये पार्टीला, नाही तर माझा पूर्ण मूड ऑफ झाला असता. तू सोडून का नाही देत तिला? गेट अ डिवोर्स ना. इतकं सोपं आहे का ते? सोसायटी आहे, रिलेटिव्ह आहेत, आणि एस्पेशली माझ्या आई वडिलांची तर ती जाम फेवरेट आहे. कसं होईल? शी, तिच्यात काय आवडण्यासारखं आहे? आणि मुख्य म्हणजे यांचं तिच्यावरती प्रेम आहे. Oh God, I love you, love you, love you. या मुलीचं नाव शनाया सबनीस. काय भलतच नाव होतं ना? मी मने ऐकलं होतं, गणे ऐकलं होतं, पण हे काहीतरी भलतच कायचं काही एकदम. शन्या. माझ्या आसपासचे लोक मला सांगत गेले, पण माझा या सगळ्यावरती विश्वासच नव्हता. इतकी सुंदर मॉडर्न गर्लफ्रेंड मिळाल्यावर तुझ्यासाठी का थांबेल तो? काय कोण मिळालं? राधिका गुरुचं अफेअर चालू आहे. का सरेवती? आता यांच्याविषयी मी आणखी ऐकून घ्यायची नाही. माझं प्रेम होतं ना यांच्यावर, आणि त्यांचंही माझ्यावर, असं मला वाटत होतं. आपण ज्या माणसावरती एवढं प्रेम करतो, ज्याच्यावरती आपला विश्वास आहे, ज्याच्यासाठी आपण आपलं गाव, आपली माणसं सगळं सोडून तिथून नागपूरहून इथे मुंबईत येऊन राहिलोय, तो माणूस आपल्याशी असं वागूच कसं शकतो? आणि एक दिवस आमच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्या दिवशी माझ्याशी खोटं बोलून हे कॉन्फरन्स साठी लोणावळ्याला गेले. तुझ्या काय लक्षात आहे ना? काय कॉन्फरन्स आहे माझी? कॉन्फरन्स? हो, लोणावळ्याला. आपल्याला सगळ्यांना या गाडीतनं जायचंय. गॅरी, मी येताना तुझ्यासोबत आले होते, मी जातानाही तुझ्यासोबतच याच गाडीत जाणार. चलिए. एकटीच राहते? रूममेट सोबत राहते माझ्या. अगं मग तिला फोन करून टाक ना. काय झालं शनाया? ती तिच्या पेरेंट्स कडे गेलीये आणि ती काही चावी पण नाही ठेवून गेली माझ्यासाठी. माझ्याकडे घराची चावी नाही आता. आपण हिला आपल्या घरी घेऊन जाऊया का? सुखी, आपण जाऊया तुमच्या घरी. पण तेव्हा मला माहित नव्हतं आपण ज्या मुलीला घरी घेऊन जातोय ती मुलगी एक निखार आहे, जी आपल्या संसाराला आग लावू शकते. आणि तेच झालं. त्या दिवशी शनाया माझ्या घरात घुसली आणि माझं घर, माझा संसार उद्ध्वस्त करून टाकला. ती थालीपीठ तयार आहे, येत आहे ना? हळू जरा. घरात दुसरं माणूस त्याचं काही भान नाही का? तुमच्याकडे काल कोणी मुलगी राहायला आली होती का? हो, आली होती ना. मला वाटतं ही तीच मुलगी होती जिला मी गुरुनाथ बरोबर आमच्या स्टुडिओत पाहिलं होतं. आजारी होती ती, थंडी ताप आला होता तिला, म्हणून घेऊन आल. राधिका, हे सगळं तिचं नाटकही असू शकतं ना तुझ्या घरात घुसण्यासाठी. ती कायचं काय बोलून राहिली ग तू? माझ्या नवऱ्यावर, आमच्या प्रेमावर, आमच्या नात्यावरती इतका अनाठाई विश्वास होता का मी सांगायचे लोकांना, नाही नाही हे असं नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. पण जेव्हा मी यांना आणि शन्याला तिच्या घरामध्ये एकत्र बघितलं, तेव्हा मात्र मी खोटी ठरले. गॅरी, डू यू लव्ह मी? ऑफकोर्स आय लव्ह यू. म्हणजे ऑफिसची कॉन्फरन्स दिल्लीला आहे असं सांगून रात्रभर तुझ्याकडे यायचो, विसरलीस? त्यांना तिथे बघून क्षणभर माझा विश्वासच नाही बसला. वाटत राहिलं हे सगळं खोटं आहे. वाटत होतं हे सगळं स्वप्न आहे.
सगळं खरं दिसत होतं तरी वाटलं स्वप्न हे सगळं. पण काय ना, आपण डोळे मिटून घेतले तरी खऱ्याचं खोटं होत नाही ना. अग्निकाष्टाप्रमाणे सगळं घशाखाली उतरवलं तरी सगळेजण मला सांगत होते तुझा नवरा तुला फसवतोय, मुद्दाम करतो, हे सगळं सगळं ठरवून केलेलं आहे त्यांनी. तरी विश्वास बसत नव्हता. कसा बसणार? प्रेम केलं होतं ना, ते असं सहजासहजी कसं संपणार? मी यांना एक संधी द्यायचं ठरवलं. जगातले 90% बायका हेच करतात, संधी देतात नवऱ्याला. मी तेच केलं. म्हटलं त्यांना सगळं विसरून जाऊया, पुन्हा नव्याने सुरुवात करूया. कारागृहात माफी मिळालेला खुनी सुधारेल, पण परस्त्रीच्या मागे लागलेला पुरुष नाही सुधारू शकत हे माहिती नव्हतं मला तेव्हा. मी यांना संधी दिली आणि या संधीचा फायदा घेत ऐन दिवाळीत यांनी मला घराच्या बाहेर काढलं. मला आजकाल तुझ्या बरोबर राहावंसं नाही वाटत. त्यामुळे इट्स बेटर की तू हे घर सोडून निघून जावं. ते म्हणतात ना, संकट येतात तेव्हा एकदम येतात, अशी एकट्यानं येत नाही. मी बेसावध होते त्या क्षणी. मला एवढी मोठी शिक्षा मिळाली का माझं स्वतःच राहतं घर असून सुद्धा मला बेघर व्हायला लागलं. नाही, माझा नवरा मला चांगला मिळाला नसला ना तरी माझी आसपासची माणसं मात्र चांगली मिळाली मला. रेवतीने मला आधार दिला, नाना नानींनी आश्रय दिला. या सगळ्यांच्या मदतीने मी स्वतःला सावरत होते, पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होते. पुन्हा घरी जायचं होतं मला. मला वाटत होतं का माझ्या मुलासाठी किंवा लोकलज्जेसाठी तरी हे मला पुन्हा घरी घेतील, हे मागचं सगळं विसरतील, पुन्हा चांगलं वागतील. पण हे सगळं होत असताना यांनी माझ्या डोळ्या देखत माझ्याच घरामध्ये त्या मुलीला आणून ठेवलं आणि माझी उरली सुरली आशाही संपवली. माझ्या नवऱ्याला नादी लावणारी, त्याला लुबाडणारी, माझा संसार उद्ध्वस्त करणारी मुलगी आता माझ्या डोळ्या देखत माझ्याच घरात राहत होती. नाही, काल जे काही तू घरी येऊन बोललीस ना की हे घर जे काही माझं मंदिर वगैरे आहे, आणि तुला तुझ्या नवऱ्यावर जो काही असा कॉन्फिडन्स होता ना सगळा, सो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आता तुझा नवरा तुझं हे घर विकायला तयार झालाय. आता माझ्या घरात मी पाहुणी झाले होते आणि एक अनोळखी मुलगी माझ्या घराची मालकीण झाली होती. माझ्या नवऱ्याची बायको. बाहेर जे बोलल्या जात होतं ते ऐकवत नव्हतं मला. कोणी म्हणत होतं का काय मूर्ख बावळट बाई आहे, एक नवरा सांभाळता येत नाही तिला, सोडून का नाही देत नवऱ्याला, कुठल्या आशेवरती बसली आहे ही. तर कोणी म्हणत होतं का या बाईमध्येच काहीतरी खोट आहे म्हणून हिचा नवरा हिला सोडून गेलाय. कसं असतं ना आपल्याकडे, चोर सोडून संन्याशाला शिक्षा. काय चुकलंय माझं? माझा नवरा चुकला, यात माझी काय चूक? मी माझा संसार सांभाळण्याचा प्रयत्न करत होते, यात माझी काय चूक? पण जाऊ दे, ह्या लोकांना काय कळणार आहे. माझा संसार जळत होता, त्याची जळ यांना थोडीच लागणार आहे. ते म्हणतात ना आपल्याकडे, ज्याचं जळतं त्यालाच कळतं. मनाची घालमेल चालली होती. कळत नव्हतं मला
हे चुकलंय ते कसं सुधारू, काय करू? माझ्या आसपासच्या माणसांनी मला सांगितलं होतं की तू माघार घेऊ नकोस, लढ, तुझा नवरा तू परत मिळव, जे गमावलंय ते परत मिळालंच पाहिजे. आणि मलाही ते बरोबर वाटलं. मग मी चंगच बांधला, माझ्या नवऱ्याला त्या मुलीच्या दाढेतनं सोडवायचा. यामध्ये मला यांच्या आई वडिलांनी साथ दिली. ते जर माझ्यासोबत नसते तर मी काहीच करू शकत नव्हते. त्यांच्याच मदतीने मी पुन्हा घरात आले आणि शन्याला घरातनं बाहेर काढले. साधी सरळ स्त्री तिने जर मनात आणलं ना तर ती का करू शकते तू दाखवून दिलंच बाई. आई, दुसरा पर्यायच नव्हता ना. सुनबाई, तुझा निर्णय पक्का आहे ना? हो बाबा, मला नकोय डिवोर्स. गुड. तू बघ, तुमच्या बाबतीत जे घडलं ते आज माझ्या नवऱ्याच्या बाबतीत घडून राहिले. या आणि 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 लेग मुवमेंट्स इकडे राईट ना, असं नो दिसतंय. ऐक ना प्लीज, माझा बाहेर हो. ऐकून तर घे तू. तू माझ्या मनातून उतरलीस, आता या घरात तुला परत जागा नाही. मला खूप आनंद झाला होता. वाटत होतं का मी जिंकले. पण आपलं नशीब वाईट असतं ना. पुन्हा तेच झालं. तिला घरातनं बाहेर काढलं खरं, पण सोसायटीत मैत्रीण होती तिची, तिच्या घरात ती राहायला लागली. तिचा उद्देश फक्त एकच होता, माझ्या नवऱ्याच्या पैशांवरती मजा मारायची. आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यावरती तिच्या खोट्या प्रेमाचा चष्मा तिनं लावला. यांना सगळं तिचं खरंच वाटत होतं. आता या होऊ घातलेल्या सवतीचा शेजार मला मिळाल्यानंतर माझं जगणं मुश्किल झालं होतं. ती हर प्रकारे माझा अपमान करण्याचा प्रयत्न करायची. काय गुड फॉर नथिंग, मूर्ख, बावळट, काही म्हणायची. आणि हे सगळं मी सहन केलं कारण मला माझं घर, माझा नवरा, माझा संसार परत हवा होता. मी तुझ्यापेक्षा कित्येक जास्त पटीने स्मार्ट आहे, हुशार आहे, इंटेलिजंट आहे, शिकलेली आहे, हाय सोसायटीतली आहे. तुझ्यात काय आहे ग यातलं? यापैकी तुझ्यात काहीच नाहीये. पावडट एक नंबरची. शन्या, इथे काहून आलीस? माझ्याकडेच राहायला आली ना ती. सहनशक्तीला सुद्धा मर्यादा असते ना जज साहेब. नाही, ती मला बोलायची, मी सगळं सहन केलं, पण ती माझ्या मुलालाही बोलायची. मॉन्स्टर गिन्स्टर काही. बापापासून मुलाला तोडायला निघालेली होती आणि यांनाही हे कळत नव्हतं. आमची कोणाची बाजू यांना दिसतच नव्हती, किंवा कदाचित दिसत असेलही पण समजत नव्हती. बाबांची आठवण आली का तुला? हो, मग तुम्ही मला घरात का नाही घेत? उठ उठ आधी, उठ इकडे. काय घेतलंयस नीट मला सांग सगळं. बाबा, यांनी यांच्या ऑफिसच्या लोकांसमोर माझा एवढा अपमान केलाय की कोणी आपल्या शत्रूचाही करणार नाही. आपला सुजय आहे ना, तो पडला, खूप मार लागलाय त्याच्या डोक्याला. कोण सुजय? आता तुझं हे पाळलाळ लावून झालं असेल तर मुद्द्याचं काय ते बोल. माझ्याकडे वेळ नाही, कळलं? चल बोल पटपट. आज मी तुम्हाला तुमचे पैसे परत करायला येत होते, पण मला दादाला पैसे द्यावे लागले ना, म्हणून मी तुम्हाला सांगायला आले का मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. आता विनंती कशी करतात हेही माहिती नाही का तुला? ज्या माणसाला विनंती करायची आहे त्याच्यासमोर असं हात जोडून उभं राहतात, मान खाली घालतो आणि अदबीनं समोरच्याला विनंती करतो की बाबा प्लीज माझा ऐकाल का? मी तुम्हाला हा? आवाज नाही येते, जोरात जोरात. मी तुम्हाला विनंती करून राहिले का
मला पैशाची मुदत थोडी वाढवून द्या. आणि माझं उत्तर असं आहे की मी तुला पैशांची मुदत वाढवून देऊ शकत नाही. मला समजत नव्हतं हाच का तो नवरा माझा की ज्याने आपल्यावरती प्रेम केलं होतं. लग्नात हातात हात घेऊन आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका खाल्ल्या होत्या. नाही, हा माझा नवरा असूच शकत नाही असं वाटलं होतं. यांनी मला खूप त्रास दिलाय जज साहेब, मानसिक छळ केलाय माझा. राधिका हे जरा अति होत आहे. मी एवढं काही केलं नाही. काम धाव. सर ती खोटं बोलतीये. काम धाव. मिस्टर सुभेदार, तुम्हाला बोलायला वेळ दिला जाईल. तुम्ही प्लीज बसा. बसा बसा. यू कॅन कंटिन्यू. जज साहेब, मला फक्त इतकंच कळत होतं का शन्याची नजर फक्त यांच्या पैशांवरती होती. आयुष्य आरामात जगायची सवय, मेहनत करण्याची तयारी नाही. मग हे असं कुणीतरी बकरा पकडायचा, त्याच्या जीवावरती जगायचं. आणि त्यातही एकनिष्ठ नाहीच. बघ, माझे सगळे पेपर्स आहेत, पासपोर्ट आहे, माझ्या इस्टेटचे पेपर्स आहेत, सगळे डॉक्युमेंट्स आहेत, बँक डिटेल्स आहेत, सगळे चेक कर. तू खरंच तिथे राहतोस? खरंच मी तिथे राहतो. बहारो फूल बरसाओ, मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. क्रेडिट कार्ड. शनायाला आता नवीन सावज मिळालं होतं, अधिक पैसेवाला. तिने लगेच आपली दिशा बदलली. यांना सोडून ती त्याच्या मागे लागली. तेव्हा काही काळ तरी यांना असं वाटलं होतं की ही मुलगी पैशासाठी कुणाच्याही मागे जाऊ शकते. हे शनायाला सोडून घरी परत आले. यांना खरंच पश्चाताप झालाय असं वाटत होतं. मी त्यांना माफ केलं आणि आम्ही पुन्हा सुखानं जगायला लागलो. हे बघ, शनायाला मी नीट ओळखतो. तिला हे काही कळत नाही असं तुम्हाला वाटतं. तिला सगळं कळतं. इनफॅक्ट तीच मला मेसेज करते दररोज, मला कॉल करते, मला भेटायला बोलवते. तिचं फक्त पैशांवर प्रेम आहे. आणि आता तिला कळलंय माझ्याकडे पण चिकार पैसा. संशय खरा ठरला. आजही ती त्या पोराला भेटायला गेली होती. जसे मी लहानपणी ना गारुड्याचे खेळ पाहिले. त्यात वड्याचे पैसे होतात, टिपाणीचा साप होतो. आपल्याला ना नजर कैद करून एक भ्रम निर्माण केला जातो. तसंच काहीसं माझ्या बाबतीत झालं होतं. सुधारला नव्हता माझा नवरा, पण त्यांनी एक भ्रम तयार केला माझ्या समोर का मी सुधारलोय म्हणून. अवबाद झालं ना आता. त्याला घेऊन या बरं. चल ये रे बाबा. शाबास. ये या. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. काय गुरु, तू आणि चहा? म्हणलं फॉर अ चेंज चहा करून बघावा. मस्तपैकी आलं घालून छान तुम्हाला आवडतो तसा मसाला चाय केलाय. इतक्या दिवसांनी आपल्याला इतका छान एकांत मिळाला. नीट जरा नीट करून देता का? मी बघ. ते खाली खाली ओढा मी थोडस. पण हे सगळं फक्त मला गप्प करण्यासाठी आणि इतरांच्या नजरेत स्वतःची इमेज नीट करण्यासाठी होतं. पण तरी मी सावरले होते. मला वाटत होतं का मी लढाई जिंकले. पण मला हे माहिती नव्हतं का यांचं त्या मुलीबरोबर अजूनही अफेअर सुरूच आहे माझ्या अपरोक्ष.
मला हे माहिती नव्हतं का यांचं त्या मुलीबरोबर अजूनही अफेअर सुरूच आहे माझ्या अपरोक्ष. गुरुनाथला मी आत्ता त्या नटवी बरोबर पाहिलं. काका हे काय बोलून राहिलात तुम्ही? नाही तुमचा काहीतरी गैरसमज झाला असणार आहे. हे असं काऊन करतील हो ना बाबा? तुझा नवरा तुझ्याशी कसा वागतोय हे तुला दिसतच नाहीये. मला वाटत होतं का आमचं सगळं नीट चाललंय. आम्ही सिंगापूरला जायचं ठरवत होतो, पण काहीतरी कारण सांगून यांनी ते कॅन्सल केलं. मला आई बाबा म्हणाले का तू एकटी जा, त्याला जाऊन सरप्राईज दे, कारण त्यांची तिथे कुठेतरी कॉन्फरन्स होती. मी गेले होते सिंगापूरला, म्हटलं त्यांना तिथे जाऊन सरप्राईज दे. पण तिथे गेल्यानंतर मलाच एक सरप्राईज मिळालं, कधीही विसरता न येणार. हे कंपनीने ठरवलं की सिंगापूरला मीटिंग आहे ना, तर मला तिथे जावं लागेल. राधिका, मला खात्री आहे, नाही मी तर पैज लावायला तयार आहे. आई बाबांना सोडून, आपल्या इथल्या माणसांना सोडून तू कुठेही जाऊ शकणार नाही. जबा किती सुंदर होता ना. त्या दिवशी त्या मुलीला यांच्या बरोबर नाचताना पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. खूप एकटं वाटत होतं का इथून उडी मारावी आणि संपवून टाकावं सगळं. खूप नकोसं वाटत होतं. पुन्हा एकदा हारले होते मी. जज साहेब, एकदा अपयश पचवता येतं, पण सतत अपयश यायला लागलं ना तर जीव नकोसा होतो. माझी गत तशीच झाली होती. संपले होते मी त्या क्षणी. राधिका, काम डाऊन. मग मी विचार केला की पण या सगळ्यामध्ये माझी काय चूक? मी कुठे चुकले? मी काऊन जीव द्यायचा? आणि माझ्या मुलाचं काय, अथर्वचं काय, त्याच्या भविष्याचं काय? मग ठरवलं मी, माझ्या माणसांसाठी, माझ्या मुलासाठी मी जगणार. जळून खाक झालेल्या गोष्टींची राख होते आणि त्या राखेतनं फिनिक्स पक्षी जन्माला येतो. मीही तसं व्हायचं ठरवलं. पुन्हा एकदा जिद्दीनं उभं राहायचं ठरवलं. त्यासाठी मला माझ्या माणसांनी खूप मदत केली. रेवती, गुप्ते भाऊ, नाना नानी, महाजनी काका, काकू, आई बाबा, आनंद भाऊजी सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिले. ठरवलं मी आता हारायचं नाही, लढायचं. नवऱ्यानं फसवलेली बायको म्हणून लाजीरवाणं जीणं नाही जगायचं. उलट त्याच नवऱ्याला धडा शिकवायचा. एका स्त्रीने जर मनाशी ठरवलं ना तर ती काहीही करू शकते हे दाखवून द्यायचं. जज साहेब, त्या दिवशी मी 2 गोष्टी ठरवल्या. एक म्हणजे यांनी माझी जी बावळट अशी इमेज तयार केली होती ती पुसून टाकायची आणि यांना यांची चूक दाखवून द्यायची. हम सब मिलकर अनहोनी को होनी कर दिखाएंगे. मग मी जोमानं कामाला लागले. दिवस रात्र मेहनत केली, स्वतःची कंपनी थाटली. यशस्वी होण्यासाठी मी हर प्रकारे प्रयत्न करत होते. आणि त्याच वेळेला हे मी अयशस्वी व्हावं म्हणून प्रयत्न करत होतो. आणि एक दिवस तर यांनी कहरच केला. शनयाला पुन्हा घरी घेऊन आले. हे कसं आहे, तुमचे आणि आमच्या कंपनीचे जुने संबंध आहेत, म्हणून मला वाटलं की तुम्हाला वॉर्न करावं इतकंच. बाकी डिसिजन तुमचा आहे.
साहेबांना तुमच्या कंपनीवर पूर्ण विश्वास नाही जेवढा दुसऱ्या एक्सपिरियन्स कंपनीवर आहे. साहेबांनी ते कॉन्ट्रॅक्ट ALF कंपनीला देण्याचं ठरवलेलं आहे. काय आम्हाला हकलायचे बेत चाललेत वाटत. येस ना. बिलकुल नाही. कोणी कसं राहावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. या घरात प्रत्येक जण आपापली जागा समजून राहिला ना तर फार बरं होईल. नाही जशी शन्या इथे राहणार आहे ना तसा तोही राहणार. नाही तर हिला आधी बाहेर काढा. त्याने चल जाऊ दे कशाला वाद घालतोस. माझ्या नवऱ्याची बायको या वाक्यातच किती सरक्या जमेने बरोबर ऐकताना गमतीशीर वाटतं. पण यातलं दुःख त्याच बाईला कळतं जिच्या आयुष्यात हे सगळं घडतं. माझ्या बरोबर माझ्या नवऱ्याची होणारी बायको राहते याची कल्पना करणं सुद्धा एखाद्या स्त्रीसाठी अंगावरती काटा आणणारी आहे. आणि हे तर मी सगळं भोगलंय. माझ्याच घरात माझ्या नवऱ्याची बायको राहत होती. मी हे सगळं पाहत होते पण मी काहीही करू शकले नाही. माणूस एकदा चुकतो दोनदा चुकतो पण तो वारंवार चुकायला लागला ना तर तो गुन्हाच असतो. मी यांना खूप चान्स दिला. सांगितलं सुधारा स्वतःला पण नाही. यांना कायम असं वाटत होतं का यांच्या इतकी अक्कल कुणालाच नाही. कानात वारं शिरल्यागत मजेत मस्तीत गुरमीत जगत होते एखाद्या वासरासारखे. आणि त्याच गुरमीत यांनी आमचा डिवोर्स झालेला नसताना शन्यासोबत एंगेजमेंट केली. एवढंच नाही तर त्याचं लाईव्ह शूटिंग दाखवलं आम्हाला. मिसेस राधिका सुभेदार, आता तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला. या सगळ्याचा मला खूप त्रास होत होता. पण सारखा मनामध्ये विचार येत होता का या सगळ्याचा माझ्या मुलावर अथर्ववरती काय परिणाम होईल. मला तसं होऊ द्यायचं नव्हतं म्हणून हे सगळं मी टाळत होते. पण आता माझ्या सहनशक्तीचा बांध फुटलाय. जे नातं टिकवण्याचा मी इतके दिवस प्रयत्न करत होते ते आता संपलंय जगसाहेब. आणि आता मला माझ्या मुलाच्या भविष्यासाठी यांच्यापासून डिवोर्स हवाय. मला माझ्या नवऱ्यापासून डिवोर्स हवाय. युअर ऑनर, माझ्या अशिलाने त्यांची बाजू सांगितलेली आहे. दॅट्स ऑल. मिस्टर देसाई, मिस्टर देसाई, येस युअर ऑनर. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता. येस युअर ऑनर. सौभाग्यवती राधिका सुभेदार यांची करुण कहाणी ऐकल्यानंतर आणि सोबत त्या ज्यांच्या आशिल आहेत अशा गार्गी वैद्य यांचं स्त्रीवादावरचं अत्यंत मुद्देसूद प्रास्ताविक ऐकून माझा ऊर भरून आला. आणि खरं सांगायचं तर काही क्षण मी ब्लँक झालो. युअर ऑनर, मला राधिका सुभेदार यांना काही प्रश्न जरूर विचारायचे. विथ युअर परमिशन. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. सौभाग्यवती राधिका सुभेदार, तुम्ही आपली जी राम कहाणी कोर्टासमोर सांगितली ती इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांनी ऐकली आणि कित्येकांना त्यांचे अश्रू आवरता आले नाहीत हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. त्यामुळे मी त्याच्या फारसा तपशिलात जाणार नाही. याचं आणखीन एक कारण असं की मी काही गार्गी वैद्य नाही. मी थेट मुद्द्याला भिडणारा माणूस आहे. आपण मुद्द्यावर येऊया. तुमच्या नवऱ्याचं त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण चालू आहे असं तुमच्या भोवतालच्या लोकांनी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, बरोबर? हा. तुमच्या भोवतालच्या लोकांनी तुम्हाला असं काय सांगितलं बरं?
मला असं सांगितलं होतं का यांना आणि शन्याला एकत्र बघितलंय. एकत्र बघितलं आणि तुम्ही विश्वास ठेवला नाही, बरोबर आहे तुमचं. अहो, एकत्र काम करणारी मंडळी एकत्र येऊ शकतात, त्याचा संशय घेण्यासारखं काय असतं. बरोबर आहे तुमचं. आणि म्हणून तुम्ही विश्वास ठेवला नाही. या जगामध्ये एक पुरुष आणि एक स्त्री परस्परांची संमती असेल तर एकमेकाला भेटू शकतात, एकमेकांशी संवाद साधू शकतात. आणि ह्याचा संशय घेण्यासारखं काही नाही. आणि तुम्ही तो असा घेतला पण नाही. मग तुम्ही असं काय पाहिलं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की त्या दोघांचं प्रेम प्रकरण आहे? मी यांना आणि शन्याला तिच्या घरी एकत्र बघितलंय. बोलताना नाही, एकमेकांचं ऐकत पण होते, बोलत होते, ऐकत होते, असंच ना? ते फक्त बोलत नव्हते. नेमकं काय पाहिलं ते सांगा ना. काय करत होते ते? त्या पलीकडचं काही करत होते का? डू यू लव्ह मी? ऑफकोर्स आय लव्ह यू. मी ते असं कोर्टात सांगू नाही शकत. हो, असं काय करताय? ज्या गोष्टीमुळे तुमचा विश्वास बसला की तुमच्या नवऱ्याचं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका मुलीबरोबर प्रेम प्रकरण आहे, ती गोष्ट तुम्ही कोर्टाला सांगायला हवी. त्याशिवाय कोर्टाला कसं कळणार की तुम्ही पाहिलं ते खरं होतं की खोटं होतं? ते कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मध्ये होते. कॉम्प्रोमाइजिंग सिच्युएशन? कॉम्प्रोमाइजिंग म्हणजे? मिस्टर देसाई, कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन याचा अर्थ जर तुम्हाला कळत नसेल ना तर डिक्शनरी रिफर करा प्लीज. नक्की नक्की मी रिफर करेन. माझ्याकडे ते ऍप आहे. गुड. काय ना गार्गे मॅडम, कोर्टाला ना ठोस पुरावे हवे असतात. इथं इमोशनल स्टोरीज नाही चालत. त्यासाठी आपल्या देशामध्ये टेलिव्हिजन चॅनल्स आहेत, त्यांना भरपूर प्रेक्षक वर्ग पण आहे. इथं कोर्टामध्ये त्यांनी जी रडून फेकून कहाणी सांगितली ना, त्यातलं सत्य काय? मला वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण इथं कौटुंबिक न्यायालयात जमलो, नाही का? कसं आहे ना युअर ऑनर, अशा केसेसमध्ये कायदा हा महिलांच्या बाजूने झुकलेला असतो. ही गोष्ट एव्हाना बहुतांश महिलांना ठाऊक झालेली आहे. आणि म्हणूनच त्यातल्या काही महत्वाकांक्षी महिला स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी, पैशाच्या लोभासाठी आपल्या नवऱ्यावर खोटे नाटे आरोप करतात. त्यांना हवा असतो पैसा आणि त्यासाठी ते आपल्या नवऱ्याला कोर्टात खेचतात. त्याच्यावर खोटे नाटे आरोप करून पैशाची मागणी करत त्याच्यापासून घटस्फोट मागतात. युअर ऑनर, मिस्टर देसाई माझ्या आशिलावर वाटेल ते आरोप करतायत. तुरुंगातनं सुटलेला खुनी एक वेळ सुधारू शकेल, पण परस्त्रीच्या मागे लागलेला पुरुष कधीही सुधारणार नाही. खोटं नाटं बोलणारा, फसवणूक करणारा. एक मिनिट. हा, विश्वासघातकी माणूस, खोटं बोलणारा, जबाबदारी नसलेला माणूस, आणखी बरंच काही तुमचे असेल माझ्या आशिलाविषयी वाईट साईड बोललेले आहे. सगळं मी नोट केलेलं आहे. युअर ऑनर, स्त्री दाक्षिण्याचा जर आपण विचार केला तर कायद्याचं हे महिलांच्या बाजूने झुकणं मला एक नैतिक दृष्टीनं मान्य करावंसं वाटतं. परंतु आपल्या हाती आलेली माहिती, हाती आलेले सगळे पुरावे याचा जर आपण अभ्यास केला, निरक्षीर दृष्टीने त्याच्याकडे पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की हा केलेला खोटा देखावा आहे. हा एक रचलेला सापळा आहे. खोटा तमाशा कोर्टासमोर सादर करण्यात आलेला आहे. युअर ऑनर, माझ्यापाशी आणखीन काही पुरावे आहेत, ते कोर्टाला सादर करण्याची मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर.
युअर ऑनर, मी राधिका सुभेदारांना आणखीन काही प्रश्न विचारू शकतो? परवानगी आहे. थँक्यू युअर ऑनर. राधिका सुभेदार, मगाशी तुमच्या साक्षीमध्ये तुम्ही असं सांगितलं की तुम्ही तुमचा संसार वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेत. त्यासाठी परत घरी आलात आणि यात तुम्हाला भोवतालच्या लोकांनी मदत केली. हा, या गोष्टीला किती काळ लोटला असेल? एक 7-8 महिने झाले असतील. म्हणजे गेल्या नोव्हेंबरमध्ये? असेल नाही, आहेच. युअर ऑनर, आता जी तुम्हाला मी फाईल सबमिट केली त्याच्यामध्ये गुरुनाथ सुभेदार यांच्या घराच्या कागदपत्रांची फाईल आहे. त्यामध्ये रजिस्ट्रीची नोंद आहे आणि ती सुद्धा नेमकी नोव्हेंबर महिन्यातली आहे, ज्या महिन्यात राधिका सुभेदार यांनी संसार परत मिळवण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी गेल्या नोव्हेंबरमध्ये संसार परत मिळवण्याचा प्रयत्न केला की घराची मालकी मिळवण्याचा प्रयत्न केला, हे त्या कागदपत्रावरनं आपल्याला स्पष्ट होईल. अहो, हे काय बोलून राहिलात तुम्ही? राधिका सुभेदार, तुम्ही मुद्दामून घराच्या बाहेर पडला. नवऱ्याशी भांडण झालं, त्यानं आपल्याला हाताला धरून घराबाहेर काढलं, असा देखावा, खोटा देखावा तुम्ही भवतालच्या लोकांसमोर सादर केला. असं नाहीये, तो माझा हक्क होता. ते घर गुरुनाथ सुभेदारांनी स्वतः घेतलं होतं. त्यासाठी त्यांनी स्वतः लोन काढलं होतं. ते लोन ते स्वतः फेडत होते. ते घर तुमच्या नावावर करायची त्यांची अजिबात इच्छा नव्हती. असं असताना तुम्ही घरच्यांचा, बाहेरच्यांचा वापर करून त्यांच्यावर प्रेशर आणलं आणि जबरदस्ती करून अर्ध घर स्वतःच्या नावावर करून घेतलं. खरं की खोटं? हो किंवा नाही? हो. इथेच तुमचा स्वार्थ दिसून येतो. युअर ऑनर, गुरुनाथ सुभेदार एक प्रगतिशील माणूस आहे, यशाच्या शिखराजवळ पोचत आहे आणि राधिका सुभेदार आयुष्यात काही करू शकलेला नाही आणि याचा त्यांना एक मोठा गिल्ट आहे. आपल्या यशस्वी नवऱ्यामुळं आपल्याला भवतालचे लोक घालून पाडून बोलतात, याचं त्यांना दुःख होतं. मगाचं बोलणं तुम्ही जर केअरफुली ऐकलं असेल तर त्या वारंवार हेच सांगत होत्या की लोक त्यांना घालून पाडून बोलायचे. आणि मग स्वतःच्या ईर्ष्येपोटी त्यांनी ठरवलं की त्याच लोकांसमोर आपल्या नवऱ्याला उथाळा पाडायचा, त्याला बदनाम करायचा आणि स्वतःचा स्वार्थ साधून घ्यायचा. 12 वर्षाच्या संसारात त्यांची असूया वाढत गेली आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक शनाया नावाची मुलगी आपल्या नवऱ्याच्या ऑफिसमध्ये काम करते, तेव्हा त्यांनी प्लॅन केला. माझ्या नवऱ्याच्या बायकोचा प्लॅन. त्यांनी एक खोटी कहाणी रचली. मी किती बिचारी आणि माझा नवरा व्यभिचारी. शनाया आणि गुरुनाथ सुभेदार यांची खोटी प्रेम कहाणी त्यांनी रचली. असं केलं का हो? आणि भवतालच्या लोकांमध्ये पसरवली. हे यातलं काहीही खरं नाहीये. अहो, ते खरं असण्याचा काय पुरावा आहे तुमच्याकडं? तुम्ही कोर्टाला सांगितलं गुरुनाथ सुभेदार आणि शनायाच्या घरी कॉम्प्रोमाइजिंग पोझिशन मध्ये असल्याचं तुम्ही पाहिलं. तेव्हा तुमच्या सोबत कोण होतं? कुणी नव्हतं. कुणी कसं असणार? काल्पनिक गोष्ट आहे ही, आणि ही गोष्ट तुम्ही समाजामध्ये पसरवली. समाजात या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवला जातो. खरं आहे की खोटं आहे कोण तपासायला जातं? युअर ऑनर, अशा आणखीन बऱ्याच गोष्टी राधिका सुभेदार यांनी केलेल्या. शनाया ही पैशाच्या मागे धावणारी मुलगी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी शनायाचं कॉलेज गाठलं. तिथल्या एका कुणाल नावाच्या मुलाला सांगितलं की तू अत्यंत श्रीमंत असल्याचं नाटक कर आणि शनायाला आपल्या स्वतःच्या जाळ्यात ओढ. खरं की खोटं? नाही, मी नाही तिच्या कॉलेजमध्ये गेले. खरं की खोटं? हो. युअर ऑनर, सेम गेम तुम्ही स्वतःच्या नवऱ्याबरोबर खेळलात. संजना नावाच्या एका मुलीला तुम्ही त्याच्या ऑफिसमध्ये दाखल केलं आणि तिच्या आधाराने ऑफिसमध्ये खूप गैरसमज पसरवले. परिणामी तुमच्या नवऱ्यानं शनायाला ऑफिसमधनं काढलं. खरं की खोटं? त्यामागचं कारण वेगळं होतं. एका शब्दात उत्तर द्यायचं. खरं. युअर ऑनर,
स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी एका बायकोनं आपल्या नवऱ्याला वाईट ठरवलं. वास्तविक शनाया ऑफिसमध्ये गुरुनाथ सुभेदारांची फक्त कलिग होती. त्यांच्यामध्ये कसलंही नातं नव्हतं. पण स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी या बाईनं नवऱ्याविरुद्ध कुभांड रचलं. अहो नाही, खोटं आहे हे सगळं. काय खोटं आहे? युअर ऑनर, यांचा स्वभाव इतका संशयी की यांनी कधीही आपल्या नवऱ्याची पाठ सोडली नाही. सतत त्याच्या मागे असायचं. मग ती लोणावळ्याची मीटिंग असू दे, त्याचा सिंगापूरची कॉन्फरन्स, सतत त्याच्या मागे राहून लोकांमध्ये त्या खोट्या नाट्या गोष्टी पसरवायच्या, स्वतःच्या नवऱ्याला बदकली करायच्या. खोटं की खरं? तसं नाहीये, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. अहो काय ऐकायचं तुमचं? मगापासून तुमचंच ऐकतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुम्हाला पदर पसरून सहानुभूतीची भीक मागायची सवय आहे. आणि या सवयीपोटी तुम्ही तुमच्या नवऱ्याला दोषी ठरवायला निघालेले आहात. खऱ्या दोषी तुम्ही आहात. ऑब्जेक्शन युअर ऑनर. हे पुन्हा आरोप करतायत. मी आरोप नाही करत आहे, मी जे पाहतोय त्याचं निरीक्षण नोंदवतोय. आरोप या करतायत माझ्या आशिलावर खोटा नाटा. म्हणतात की माझ्या नवऱ्याने माझा मानसिक छळ केला. काय छळ केला हो? मारहाण केली, शारीरिक छळ, शिवीगाळ केली, हुंडा मागितला. त्याची कुठली तरी एक तरी गोष्ट केली का तुमच्या नवऱ्याने? नाही ना केली. नाही. युअर ऑनर, माझं तर असे म्हणणं आहे की ते भविष्यात सुद्धा असं वागू शकणार नाहीये. मग तुम्ही सगळ्यांसमोर असा का आरोप केला की त्यांनी तुमचा मानसिक छळ केला? यांनी माझ्या आशिलावर केलेले सगळेचे सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या आशिलाला बदनाम करण्याचा हा एक मोठा विस्तृत असा कट आहे. नाही जज साहेब, मी सांगते त्यातला शब्दन शब्द खराय. उलट हेच लोक खऱ्याचं खोटं करून सांगून राहिले. मला नकोय पैसे, मला पैशाबद्दल काही वाटत नाही. तसं असतं ना तर मी माझी स्वतःची कंपनी उघडलीच नसती. जसे यांच्याजवळ कागदपत्र आहेत ना लोनचे, तसे माझ्याजवळ सुद्धा आहे. मी माझ्या कंपनीसाठी स्वतः लोन घेतलंय. आणि पैसे मिळणारच असते ना तर मी ते लोन घेतलंच नसतं. नवऱ्याच्या जीवावरती केलं असतं ना सगळं. आणि हाच फरक आहे माझ्यात आणि शन्यामध्ये. तिने यांच्या पैशावरती ऐश केली आहे, लुटलंय यांना. ते गुरढोरं असतात ना, हिरवळ असते तिथे जातात, तिथे जाऊन तोड मारतात. तसं आहे शन्याचं. दिसला कोणी श्रीमंत कधीही जाणार तिथे. आयुष्य नासवलंय तिने यांचं. एक मिनिट, मी काय खराब केलंय ते आयुष्य? जस्ट माइंड युअर टंग. काहीतरी वाटेल ते बोलायचं नाही माझ्याबद्दल. पाहून बरं इथे आली ती. तिला कुठे बोलवलं? शनाया, तू कशाला इथे आलीस? मी तुला सांगितलं होतं ना येऊ नको. बघ ना काय बोलतेय ते. बस ना तू. कोण आहे त्या मॅडम? मी आतापर्यंत यांच्यावरती केलेल्या आरोपांचा जिवंत पुरावा. माझ्या नवऱ्याची गर्लफ्रेंड शनाया सबनीस. ही बाई ना खोटा बोलते. मी तुम्हाला सांगते खरं काय. शनाया, तू जरा शांत हो. तिला कशाला इथे येऊ दिलं? सर, मी सांगितलं काय ठरवतं नंतर बोलवणार होतो ना आपण त्यांना. सांगितलं होतं. आता कोर्टाची वेळ संपली, पुन्हा अर्धा तासांनी कोर्ट सुरू होईल. सुटलो. एक्सक्यूज मी.